वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याची 46वी सर्वसाधारण सभा 24 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता संपन्न झाली। माजी मंत्री व पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली 46वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता संपन्न झाली। सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनीलराव कदम यांनी केले। कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब विषय पत्रिकेप्रमाणे एक विषय सभेपुढे मांडले। त्या सर्व विषयांना सभेने मान्यता दिली। यापूर्वी विशेष सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेल्या CBG प्रकल्पात कार्यक्षेत्रातील सर्व इच्छुक सभासदांना सहभागी होता यावे यासाठी फेरविचार करण्यासाठी विषय ठेवला। त्या सभासदांनी आपापली मते मांडली। शेवटी अध्यक्षांनी सदर विषयास हात वर करून आवाजावी मतदानाने मान्यता देण्याविषयी सांगितले। तेव्हा सभेतील बहुसंख्य सभासदांनी हात वर करून CBG प्रकल्पाला मान्यता दिली। शेवटी अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले। यावेळी माजी आमदार पंडितराव देशमुख, शेती व वीज विकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तज्ञ संचालक अंबादासराव भोसले, AP राऊत व कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक सुनील दळवी व सर्व अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र TV एक्सप्रेस प्रतिनिधी विद्या इंगोले, वसमत। पेज क्रमांक 20 ते 25 वर याची विस्तृत माहिती 4 टेबल सगळं काही दिलेलं आहे। 1/4/23 ते 31/3/24 या आर्थिक वर्षात संस्थेचा एकत्रित नफा तोटा पत्रकाप्रमाणे 1,13,66,000 एवढा शुद्ध नफा कारखान्याला प्राप्त झाला असून त्यात उपपदार्थ आसवणी प्रकल्पातून 3,49,23,000, सहवीज प्रकल्पातून 10,81,43,000